बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोशे मन झाले हवभरे परत माघारे येत नाही. येणे सोशे मन झाले हवभरे परत माघारे येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी देताली मिठी सावकाश. येणे सोशे मन झाले हवभरे परत माघारे येत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीती. येणे सोशे मन झाले हवभरे परत माघारे येत नाही. विठोबा भजन म्हणा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोशे मन झाले हवभरे परत माघारे येत नाही. शेवेसाठी अभंग घेतलेला जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगद्वारा तुम्ही मला एक जीवाला सूचना आहे महाराज, बोध केलेला आहे. आजची आपली सेवा जी आहे कार्तिक वारी या नियमानं आहे महाराज. सेवा मिळणं एक भाग्याचं जे आहे असो महाराज. वारीला महत्त्व आहे महाराज. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी म्हटली महाराज. कारण का पंढरीची वार करी ती अधिकारी मोक्षाची. मोक्षाचं स्वरूपच असं आहे महाराज, सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. आणि प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आणि बरोबर आहे ना काय. आत्तापर्यंत जो आपण व्यवहार केला जन्मल्यापासून मरेतोपर्यंत आणि उगवल्यापासून सुखासाठी का दुःखासाठी बघा तरी केवळ सुखाच्या इच्छेनं आपण व्यवहार केला आहे. कुणाला दुःख व्हावं असं वाटत नाही, पण दुःखानं अजून आपल्याला सोडलेलं बघा तरी तुम्ही. क्षणाक्षणाला सुख झालं असं वाटतंय, पण त्याच्यात मिश्रण दुःखच आहे महाराज. नाही सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ज्या आपल्याला सुखाची इच्छा आहे आणि त्याच्या इच्छेनं आपण व्यवहार करतो, पण अजून आपल्याला सुख मिळालं नाही आणि दुःखांतरी आपल्याला सोडलेलं नाही, याचा कधी विचार करायला नको माणसानं. हां करणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे महाराज. कारण का विचारार्थी तुम्हाला निर्णय घेता येतो. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भवशंतू महाराज. वारीचं माध्यम जे आहे महाराज ते संतांनी तुमच्या आमच्याकडे का घालून दिलं, तर जीव या दुःखातनं पूर्णपणे निवृत्त व्हावा. हे संतांना कळतं महाराज. हे दुःखाला कारण काय आहे ते त्यांना कळलं आहे आणि सुख म्हणजे काय आहे ते त्यांना कळलं आहे महाराज. आपण इथं भ्रमिष्ठ आहोत महाराज. आपण या विषयात सुखाची कल्पना केली महाराज आणि मग विषय प्राप्ती झाले की मी एक सुखी होईन असा एक आपला भ्रमातला भाव निर्माण झाला आहे महाराज.
आणि तेवढ्यामुळेच आपण रात्रंदिवस कष्ट करतो महाराज. पण अजून दुःख गेलेलं नाही आणि सुखाचा लेसही नाही महाराज. सुखाची आपण कल्पना नुसती केली आहे महाराज, पण सुख म्हणजे हेच काय कळालेलं नाही महाराज. आणि म्हणून नको त्या सुखात आपण रमलो आहे महाराज. आभासिक सुख आहे महाराज. आणि आभासिक सुखानं किंवा कुठल्याही आभासिक पदार्थानं इच्छेची तृप्ती होणं मृगजल दिसतंय की नाही. पाणी पिऊन कृष्णानिवृत्त होणं शक्यच नाही महाराज. तसं महाराज विषयातलं सुख तुम्हाला जरी वाटत असलं तर ती सुख नाही, सुखाचा आभास आहे महाराज. आणि यातनं निघावं म्हणून पंढरीची वारी काय आहे. आणि वारीचं माध्यम सांगितलं आहे महाराज. कारण का वारी करायला महाराज पहिलं जर काय पाहिजे तर मनुष्य जन्म पाहिजे. बरोबर आहे. पहिलं काय पाहिजे तर आपल्याला मनुष्याचं शरीर पाहिजे महाराज. कारण का कुत्र्या मांजरांना वारी करता येत तरीच जन्म यावे दास विठोबाचे, नाहीतर का थोडी स्वान सुकरे बापुडी म्हटले महाराज. आता आपल्यासारखंच ती बी व्यवहार करतात का नाही. आहार, भय, मैथून, निद्रा हे सर्व समान आहेत महाराज. म्हणजे त्यांच्या ठिकाणी आहे आणि आपल्या ठिकाणी आहे महाराज. मग फरक काय आहे महाराज. तिने पोरदत्तान केल्यातच का नाही का नाही. आम्हाला या पोरग झालं की फट्टकड्या वाजवत आहे. काय करतंय. फट्टकड्या वाजवत आहे. त्या डुकरीने एका वेळात आठ का 9 त्यात किती फट्टकड्या वाजवाव्या तिनं. बरं ती काय त्याच्यावर कारवाई करीत नाहीत. पण आमची कारवाई केल्याशिवाय कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाची विडी राती निराळी रंडा पोरे महाराज. आता कळणार नाही तुला, पण ज्यावेळी प्राणाचा श्वासोश्वास चालू होईल त्यावेळी ही मंडळी काय करतात हे कळून येईल महाराज. आणि हे जाणून घेण्यासाठी यातनं निवृत्त होण्यासाठी पंढरीची वारी आहे किंवा भजन पूजन आहे महाराज. आता इथं तुम्हाला एक सूचना केली आहे तिने महाराज, बोध केला आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव महाराज. कारण का तुम्हाला जी इंद्रिय दिल्यात महाराज, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. कारण का त्याच्यासाठीच आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत महाराज. मग आपण दिवसभर बोलतोय का नाही, का बंद केले. अका दिवसभर बोलताव का नाही आपण. काय काय ते तुमचं तुम्हाला माहिती. सांगू नका इथं, कारण का इथं सांगण्यासारखं नाहीच ते. देवाचं सोडून सगळं बोलतात का नाही. देवळात आहे सांग किती वेळा आज देवाचं नाव घेतलं तर सांगा. आज एखादंच आहे. हां दादा तुम्ही हो. बरं बोलायचं बंद आहे नाही ना काय. पण देवाचं नाव सोडून संतांचं नाव सोडून वाणीला क्षीण होतो महाराज. भगवंतानं जी ही वाणी दिली आहे ती कशासाठी तरी दिलेली नाही महाराज. पहावा विठ्ठल म्हटले महाराज. का फोन. आता त्या पोराला भात चारवायला लागला तरी चारवायला लागतोय काय तरी फोन घेतल्याशिवाय ते भात काहीच नाही. आता हे का झालंय का. ही आमचीच करामत आहे, लक्षात ठेवायचं. पोरांचा यात काही दोष नाही महाराज. शिकवण कुणाची आहे. मग आता पोरं बिघाडली म्हणून रडायचं का. कारण का ती बया एकदा गरोदर राहिली का नाही फोन काय हातात असते हो, तिला काम लावायचं नाही. उगावल्यापासून मावळच तर कटकच दाबतेली असते महाराज. आणि तेच गर्भात संस्कार झालेले असते महाराज. गर्भात संस्कार झालेले आहेत का नाही महाराज. अभिमन्यूला गर्भातच संस्कार झाले महाराज. आणि म्हणून तो चक्रव्यूहात आत शिरला महाराज. पण अर्धवट राहिला. पुढं सांगायची कथा बंद झाली म्हणून. म्हणजे आपण जे करतोय महाराज ते संस्कार अत्यंतिक महत्त्वाचे आहेत महाराज. आजच्या जीवनाला म्हणा
मनुष्य जीवनाला संस्काराला आत्यंतिक महत्त्व आहे. म्हणून वाणीनं काय बोलू नये, बोलावा विठ्ठल, डोळ्यानं दुसरं काय पाहू नये, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. जीवभाव, जीवभाव घालवावा आणि देवभाव करावा. आपण जावाई भाव करतो महाराज. आपला खरा जर कोण आवडत असेल, जावाई इवाई, आमच्या जावाईसारखा जावाई नाही म्हणते. आणि काय काय म्हणतात जावायची जात सगळीच त्यात येतात, लक्षात ठेवायचं. आपल्याला तिकडे जायचं नाही महाराज. पण भगवंताने जे आपल्याला हे जे मॉडेल दिलं आहे महाराज, ते केवळ तुम्हाला मुक्त होण्यासाठी दिले महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला वचन, पाय कान मूक डोळे बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जोपन भवरोग भवदुःख. अनादी कालापासून आपण मला या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तू आलोय. जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं. कितवा जन्म दादा तुमचा? तुमचा का? बरं, बारशापासून शर्ट तरी कितवं आहे माहीत नाही. कुठनं आलोय माहिती नाही, कधी आलोय माहिती नाही. आता आलेल्याची तारीख असेल, पण मागणं कुठनं आलोय, किती जन्म झाला फेरा, गणित नाही पडलो आवाज बहुवळण माया किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, एवढंच म्हणावं लागतं. कारण का कधी जन्माला आलोय आपण, कधी जीव झालोय महाराज, याचा पत्ता नाही झाला. म्हणून अनादी 6 पदार्थ गाठलीत महाराज. आता गुरुजी जरा ताकीद घेऊन गेल्यात, याचं विचारसागर सांगू नका म्हणून. नाही सांगत गुरुजी, पण सोप्या भाषेत तेच सांगतो. 6 पदार्थ अनादी सांगितलेत महाराज. ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे अनादी 6 मानल्यात महाराज. नाही, ब्रह्म अनादी अनंत आहे, माया आनंद आहे पण शांत आहे, बाधित होती महाराज. आणि जीव ईश्वरांचा या भेद जो आहे तोही अनादी आहे. ईश्वरापासून अजून बाजूला कधी झालो महाराज, वेगळं वाटायला लागलं तेव्हापासून. मी कोणतरी देहाचं वाटायला लागलं तेव्हापासून आपण जीवापासून, त्या देवापासून. नाहीतर तसं बघायला गेलं तर आपण देवापासून वेगळं. अरे देवाची बरे तुका म्हणे करे
तुम्हाला संशय आला म्हणून भ्रमाची इथं सिद्धी झाली महाराज, नाहीतर भ्रम तसा सिद्ध होत नाही महाराज. हो. आणि याच्यासाठी महाराज आपल्याला रात्रंदिवस देवाचं नाव घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्याकडे 3 दोष आहेत महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे. मल म्हणजे काय खाऊन इथे खाताय, एकाच दिसतील काय मान आज एखादाच सांगावं लागतंय, वारकऱ्याला देखील सांगावं लागतं दादा, बाकीच्यांचं तरी सोडा. हां आज एखादंच होई का? होय होय बाबा म्हणावं लागतं. खाऊन येते खाताय, पिऊन येते पितय, जाऊन येते तिकडे जाताय, बोलून येते बोलतंय महाराज. त्यालाच मलदोष म्हटले महाराज. आणि अधोगतीला जातं ते महाराज. विक्षेप दोष हे काय महाराज? किती मिळवलं तर समाधान राहत नाही. अजून काहीतरी अगा 4थ्या पिढीचं तुमचा तर आहे नाही, 5वीन काय खायचं म्हणताय नो काय. 4थ्या पिढीचं जरी मिळवलं तरी 5व्या पिढीने काय खायचं म्हणतंय. म्हणजे बरं किती मिळवलं तर समाधान होईल हो दादा, किती मिळवलं तर समाधान होईल तुम्हाला विचारतो. मिळवणारी माणसायचा म्हणून विचारतो. आम्हाला बुवा लोकांनी काय आज इथं उद्या इथं देवाला सोडलेली, महाराज लोकांनी काय देवाला सोडलेलं म्हणतात. सोडून बघ, येऊन बघ, तुला कळतंय मग काय करायचे. असू दे महाराज, एक विनोदाचा भाग नाही पण लक्षात ठेवा. समजावून घ्यायचं महाराज. परमार्थात समजावून जेवढं घेशीला तेवढं लवकरात लवकर आपण मुक्त होऊ महाराज. परमार्थ हा पोट भरण्यासाठी नाही महाराज, पोट जाळण्यासाठी आहे महाराज. या पोटा कारणे गा झालो पांगीला जल. आता काय झालंय, मला प्रमाण देणारी माणसं आज नाही तिथं, आणि त्याच्यामुळं मीच अडचणीत आलोय. कारण का हे टाळकरी चालत नाहीत हो. महाराज आम्हाला काय सांगितलं नाही, तुला काय सांगताव, जेवायला सांगतो बाबा ये, खरं हित नको. कारण काय माहिती आहे काय, तुझ्यावर जबाबदारी येते ती पार पाडता येत नाही हो. आणि ही प्रमाणं दिल्याशिवाय पुढे विषय काय सांगणार आपण महाराज. म्हणून कीर्तनाचं वारकरी वेगळं टाळकरी, आणि त्याच्यासाठी दिंडीला जावं लागतं हो. आंधळा पांगळा वासुदेव नाटाचे अभंग हे व्हावं लागतात, हरिपाठ व्हावं लागतो. आमचे हरीकडे पाठ आहे, निदान वारकऱ्यानं तरी नित्य हरिपाठ व्हावा. काकडा व्हावा नाही, काकडा आणि त्या महाराजाचा वाकडा आहे त्याच्या संगत. नाही असल्या भानगडीत आम्ही पडत नाही म्हणते, ही भानगड वाटते. सोमवाराच्या बाजारली भानगड वाटत नाही, परमार्थ म्हटलं की भानगड वाटते महाराज. परमार्थात तुमची सुटका आहे महाराज. इथंच जीव सुटला तर इतर ठिकाणी सुटत नाही, बांधला जातो महाराज. कारण का मायेचं फार मोठं सूत्र आहे महाराज. आणि व्यवहार पण जो करतो महाराज, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. आपणच आपलं सोडवणूक करायची आहे आणि आपणच आपलं बंद वाढवून घ्यायचं आहे महाराज. तुम्हाला काय करायचं भगवंतानं स्वतंत्र, आणि त्याच्यासाठी जी इंद्रिय दिली आहेत महाराज. म्हणून हे 2 दोष तुम्हाला प्रयत्नाने घालवावं लागतात महाराज. मलदोष निष्काम कर्माने घालवावा लागतो, विक्षेप दोष उपासनेनं. म्हणून बोलावा विठ्ठल वाणीनं, वाणीचा तो प्रकार आहे महाराज, क्रियेत बसतं महाराज. त्यानं दोष निवृत्त होतात. म्हणून नामस्मरणाने जे संतांनी नामस्मरणाला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. साधारण असाधारण काय पाप जी असतील महाराज ती सहज नामस्मरण. आता आम्ही घेत नाही तो वाद वेगळा आहे महाराज. काय घेतोय, नामस्मरण घेत नाही महाराज आपण, अपराध आहे. काय माय तुझी गेली होती तुला पुढचं तुम्ही म्हणा. कारण का होय नव काय, मला आणून उभा केलायचा. पण सांगावं लागतं आम्हाला, ते आमचं नाही संतांचं आहे. कारण का जो घेणार नाही तो उद्यापासून तरी घ्यायला इथं शिकवण आहे महाराज. इथं काय कुणावर दंड नाही. पण पाया पडून संत सांगतात महाराज. बायको पाया पडून सांगत नाही का, सांगते तुमच्या पाया पडतो वैरींचा भाडा तेवढा ना म्हणते, माझी तरी म्हणत नाही बाबा. आता जरी जाऊन झोपलो 12 वाजता, सकाळी उठून शेणाची बुट्टी काढायलाच लागते. कमी जा म्हटलं तर म्हणती, कमी घरात बसलोय, तुझ्या तू वाटणीचं कर.
पण संत तसे नाहीत हो. जोडून या कर, विनवितो तुम्हाला, करा टाळी बोला मुखी नाम. संतांच्याकडे दया आहे, भांडवल आहे महाराज. 80 कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती महाराज. संत तेवढ्यासाठी आलेत महाराज. आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याची कारणाशी. बोलेले ऋषी सात भावे वर्ताया घटले महाराज. आम्ही सांगायला लागलोय, पण त्यांनी केलं अगोदर आणि मग सांगितले महाराज. परमार्थात याला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. अगोदर आपण करावं आचार आणि मग विचार, दोन्हीची सांगड असायला पाहिजे परमार्थात. का नुसते विचार असून चालतात? नाही महाराज. विचार कमी असला तर चालेल, पण आचाराला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. म्हणून संतांनी वेदानं जे सांगितलंय ना, वेदानं जे प्रतिपादन केलंय ते केवळ तुमच्या आमच्या हितासाठी आचरण करून दावले महाराज. कारण का त्यांच्याकडे दया नावाचा एक भांडवल आहे महाराज. म्हणून 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती म्हटली महाराज. प्रेम करतात, पण ते कुणाकडे काय मागत नाहीत महाराज. आणि मागतोय तो संत नाही महाराज. महाराज म्हणा, त्याला काय म्हणायचं ते म्हणा. पण आता मोठी दुकानं चालू झाली आहेत. 50,000 40,000 60,000 होय नव का. आणि तो महाराज मोठा जाड जाड पाकिटाचा असून दे, काय अडचण नाही महाराज. पण कल्याण होईल असं मला वाटत नाही महाराज. कारण का त्याच्यासाठी ते आलेत हो. आणि जीवाचा तळमळ आहे, त्यांना माहिती आहे जीवाचं दुखणं कुठं आहे महाराज. आणि ते निवृत्त करण्यासाठी त्यांनी जन्मोजन्मी घातलेला आहे महाराज. त्याच्यात अभ्यास केलेला आहे महाराज. एका जन्माचा परमार्थ होत नाही महाराज. अनेक जन्म महाराज घ्यावं लागतात महाराज. तेव्हा कुठेतरी महाराज तो बोध होतो आपल्याला. आणि बोध झाल्यानंतर तो सांगायचा आहे महाराज. आले अनुभवा ते या जगात देत असे महाराज. म्हणून संतांनी कळवळ्याच्या पोटी महाराज तुम्हाला सांगितले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. कारण का वाणीतनं आपण बोलतोयच महाराज, पण एक एक शब्द महाराज एका एका यज्ञाचं फल देतो महाराज. अतिशय महत्त्वाचं आहे महाराज. का महाराज, तर नामनामीचा अभेद असतो महाराज. ज्यावेळी तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळी ज्या पांडुरंगाचं किंवा रामाचं किंवा कृष्णाचं नाव घेशीला ते अंतःकरणात मूर्ती असते ना. म्हणजे तो नाम जो घेतो तो नामी जे आहे ना तो तुमच्या समोर उभा राहतो महाराज. एवढं नामाला महत्त्व आहे महाराज.
म्हणून बोलावा विठ्ठल. पाहायचं झालं तर त्या देवालाच पाहावं. पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जीवभाव म्हणजे मी करता भोगता सुखी दुखी पापी पुण्यवान जन्ममरणवान अमक्याचा तमक्याचा असला तसला काळा गोरा बंधमोक्षवान असं जे काय आपल्याला देहसंबंधाने वाटतंय ना ते घालवावं. मीच देव आहे. कोण आहे? मीच. आता आहे का नाही तुम्ही देव? काय म्हणायचं तुम्हाला? मी खात्रीने सांगतो तुम्ही देवच आहे म्हणून. माना नाही तर नाही म्हणा, तुम्ही देवच आहे. तुम्हाला पटत नाही त्याला आमचा काय अपराध नाही महाराज, पण देवच तुम्ही आहे. देवाची भरे, देवाची भरे. तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझायचा मग भरवसा कळेल. कारण का अंतकर्मवृत्तीचा नियमच आहे. एका काळात एका विषयाला ते ग्रहण करते महाराज. तुम्ही ज्यावेळी देह मानाल त्यावेळी देव असणार नाही, आणि ज्यावेळी देव मानाल त्यावेळी देहाचा अत्यंत अभावच होणार आहे महाराज. कारण का पाणी सोडून तरंग असू शकत नाही. का असतंय? नाही ना. काय पाणी सोडून तरंग नाही, सोनं सोडून अलंकार नाही, घट सोडून माती सोडून घट नाही, आणि तंतू सोडून पट नाही महाराज. तसं परमात्मा सोडून या विश्वाचं दुसरं काय नाहीच महाराज. म्हणून तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तूच सत्य आहेस. पहिला तूच होतास, आता तूच आहेस, आणि नंतर एवढं कळलं तर बास झालं. आता विठ्ठल ते तुम्हीच आहे महाराज. कारण का विठ्ठल व्यापक आहे ना. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळ भरोनी व्यापक त्रिभुवानी मानसी काय करायचं? ते जवळ आहे का आमच्या जवळ येत नाही. म्हणायला चांगला आहे, चाली देते, आवाज चांगला आहे, पण महाराज तुम्हाला सोडून म्हणते ते. तुमच्याकडे आम्ही येत तर काय करायचं महाराज? अडचण आहे. असो महाराज, तरी आज मेहरबान केला. असो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव म्हटले महाराज. जीवभाव महान महाराज कनिष्ठ आहे. जीव म्हणजे मी करता भोगता सुखी दुःखी पापी पुण्यवान हे जे मानायला लागले आपण त्याला ते जीवदशा म्हटले महाराज. आणि केवळ महाराज अज्ञानानं आलेले आहे, मानलेले आहे. वस्तुस्थितीनं नाही. वस्तुस्थितीनं तुम्ही देवच आहे महाराज, पण सांगणारे आम्हाला कोण भेटना झालेत महाराज. सांगणारे ते संत आहेत महाराज. माय बाप पिंड पाळीला माया, माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाय संत संतांचे वचन वाणी जन्म, संतांचे वचन वाणी जन्म, निष्ठाना भू निवार. माय बाप पिंड पाळलेला माया. आई वडील आपल्याला पिंड पाळतात मायेनं, काहीतरी काहीतरी खाऊ घालतात, मोठं करतात, शिकवण देतात. त्या पोरानं कसं मिळवलंय? कवारी कर म्हणतात.
हां, या भानगडीत पोट नको म्हणतात. त्या महाराजाच्या नादाला लागू नको. वारकरी व्हायच्या नादाला आमच्या घरात ते पेलत नाही म्हणतात. होय नका, आमच्यात ते पाळत नाही का? ताईबाईचा हाय आणि कुणाचा हाय आणि कुणाचा हाय. त्या दोघांची गाव भांडणं नाहीत. पण हेच म्हणतंय, ताईबाईला बी तुझा युट्यूबा माहिती नाही, युट्यूबाला ताईबाई माहिती नाही. पण हिनीच कुठनं काढलं काय पत्ता नाही महाराज. जिकडं कल्याण असेल तिकडं जाऊच देत नाहीत महाराज. आणि मागणं ते काहीतरी काहीतरी करायला लागलं की मग डोकीला हात लावून बसतंय. केलं काय नाही, तूनच केलंय ते. कुणी केलं नाव सांगा. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले. आयुष्य किती महाराज. सांगितलं का नाही संतांनी, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. अरे होय होय वारकरी, पाहे पाहे पंढरी म्हटलंय. काय करावी ती साधने आणि काय शिकवायचं महाराज. पण ऐकत नाही संतांचं, आणि त्यांचं ऐकल्याशिवाय राहत नाही. आता आईबाबाचं ऐकणारी कमी आहेत, पण तिचं ऐकणारी लई आहे. आईबाबाला काय कळत नाही म्हणतात, ती कसली आहेत, येडे, ती तेवढी शियानी आहे म्हणते. आमचीच सांगतो, तुमचेच नाव. कारण का इथं नाही म्हणून बोलायला चालतंय हो, हसल्यावर बोलतो. कुठं जरा आमटीत मीठ कमी पडलं, खाऊन चट्टावलाच म्हणले. सो महाराज, ही मंडळी तुमचं आमचं कल्याण करणार नाही. आणि कल्याण करणार असतील त्याला देव माना महाराज. नाहीत असं नाही महाराज. आहेत की आई वडील देखील तसे आहेत महाराज. पण क्वचित 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 आहेत महाराज. ज्ञानोबाऱ्यांना बंधूच मिळाला सद्गुरू का नाही. याज्ञवल्क्याला त्या मैत्रिणीला पतीच मिळाला देव. काय आहे महाराज. पण तुमचा अधिकार पाहिजे ना. आपल्याकडे ते भांडवल पाहिजे महाराज. भांडवल जर असलं महाराज, तुमचा कुठेही व्यापार होतो महाराज. देवाला आणि गुरुला बोलवायची काही गरज नाही. आपण साधना करायला पाहिजे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 दोष घालवून अत्यंतिक गरजेचं आहे. आणि तिसरा आवरण दोष आहे. त्याच्यासाठी संताकडेच तुम्हाला जायला पाहिजे. आणि मग ते जीवभाव घालवतात आणि देवभाव तुम्हाला प्राप्त करून ते त्यांच्याकडे खाताय महाराज. म्हणून आज आपल्याला संतांची अत्यंतिक गरज वाटावी महाराज. परमार्थ करताना गरजेनं परमार्थ करावा. देखाव्याचा परमार्थ असू नये. लोक करतात म्हणून करू नये. जाणून बुजून परमार्थ करावा. परमार्थाला फल आहे महाराज. संसार हा फलकट आहे महाराज. किती वेळ उलट महाराज संघ काय काय जातंय नाही बघा तरी. किती जण गेले. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे. आजा गेला, पंजा बाबा गेला, नातू पंतू तीही गेलेत महाराज. मध्ये राहशील तू. गेलीत महाराज. कुणीकडे गेलीत माहीत नाही. मग 12वं केलं का नाही. हां, फोटो पुजलाय का नाही. फोटोत काय लिहिलं आहे. वैकुंठवाशी होय नव का. कैलासवाशी, स्वर्गवाशी. आबांचा फोन आला. हे दाद्या, आबांचा फोन आलाय का, मी वैकुंठात गेलोय. लाव आता फोटोवर. वैकुंठवाशी, कैलासवासी, स्वर्गवासी का घुसवाशी. बांध पोकर त्याला तर कैलासाला जाईल म्हणता. काय होईल वासनीच्या पोटी. अरे भरत राजानं महाराज राज सोडलेलं होतं. परमार्थ करायला महाराज वनात जाऊन बसला. भरत राजा आपल्या भारत देशाचा राजा सामान्य नव्हता महाराज. महापुरुष होऊन गेला. त्याच्या नावामुळे आपल्या भारताला भारत हे नाव पडलंय महाराज. वनात जाऊन बसला महाराज. कुटी बांधून तपश्चर्या करायला लागला महाराज. रोज स्नानाला जायचं. 3 वेळा स्नान करायचं. संध्या करायची. एक वेळ स्नानाला गेला आणि तिथे एक हरीण पाणी प्यायला आली महाराज. तिकडं वाघाची डरकाळी ऐकल्यावर त्या भीतीनं हरणीचा गर्भ पडला महाराज आणि ती भिवून पळाली महाराज. आता त्याला कोणतरी खाणारच.
त्याला दया आली महाराज. कुणाला? भरताला. आणि ते पिलं तसंच घेऊन आला महाराज आपल्या आश्रमात. आणि मग त्याला इकडं तिकडं त्याचा सांभाळ केला महाराज. ते बी फिरायला लागले त्याच्या भोवत्याने. माणसंच बदलतात, जनावर बदलत नाहीत. बघा तुम्ही जनावरांवर प्रेम करून. हां, माणसं मात्र बदलतात, जनावर बदलत. अहो ते हरण मी त्यांच्या भोवत्यानेच फिरायचं आणि त्यांना बी त्याचा लळा लागला बघा. आणि जरी ध्यानाला बसलं तरी आता ध्यानाचं ते ध्येय बाजूला राहायचं आणि काय यायचं? हरणच आत यायचं. घात झाला काय हित झालं का? नाही, एवढंच नाही. देह ठेवताना माझ्या हरणाचं कसं होईल म्हटलं तरी देह ठेवला. पुढं हरणाच्या जन्माला गेला. आता त्यानं काय माझं हे पुढं मला बघील म्हणून केलं, म्हणजे तिथं कळवळ्यापोटी केलं. आपण स्वार्थापोटी करतोय का नाही? पोरांचा सांभाळ स्वार्थापोटी करतोय का नाही? कळवळ्यापोटी केलं तर असं होतंय. स्वार्थापोटी केलेलं कसं होईल का? मग बाबा जर गाठ बांधून पैसे साठवून गेलेला सप्त्याला देणार नाही, पोरासनी खाऊ देणार नाही, वारीला जाऊ देणार नाही, आणि असं करून जर ती मेलच, कारण का कोण झालं तर ती जातेच नव्हे एकदा. मग आता ते धनच घेऊन जाते बघा संकट मनातलं. आणि अशी माणसं गेलेली नागोबा तरी होत्यात, नाही तर पिशाच तरी होत्यात. हितली ना आमच्या गावातली सांगतो. आणि मग आता तिथं धाकल्या पोरग्यावर जरा प्रेम असतंय का, ते काहीतरी जरा इकडे तिकडे करील म्हणतंय. आणि धाकल्या पोरग्यानं बांधलेल्या बंगल्यात आबा फिरायला येतात. कसा बांधलाय बघूया म्हणून. आबा आल्यात म्हणून पूजा करतील का नाही? आबा आल्यात म्हणून पूजा होईल का नाही? वैकुंठ वाची कोणी सांगितले तुम्हाला? अरे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे महाराज, त्याचा हरी आहे महाराज. कुणाला तरी वैकुंठ मिळतंय महाराज? मिळणार नाही असं सांगत नाही आम्ही महाराज. पण संतांनी सांगितले ना, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेची पंचे चालू जाटा न पडी गुंता कोटी काय महाराज. पण संत महात्मे आले तुम्हाला सांगायलासाठी महाराज. त्या मार्गाने जर आपण गेलो महाराज तर निश्चित महाराज एक दिवस आपण तिथं पोचू महाराज. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोशे मन झाले हाव भरी. मनाला सोस लागावं महाराज, मन हावरं व्हावं परमार्थाकडं. आमचं मन हावरं तिकडं आहे, भजनाकडे येत नाही. वारकरी असलं तर हरिपाठाला येत नाही. काय ठरवायचं? तुम्हाला म्हणत नाही, आमच्यातलं सांगतोय. इथली याच्यात मला माहिती आहे. हां, आणि आला तर बाहेरच कुठेतरी असतोय. का बसलायस रे? कोण नाही, कोण अजून आलेलं काय हातरलेला नाही. तुला हातराय काय होतंय नाव सांग. घरात हातरतोस का नाही? घरात लुटून काढत नाहीस म्हणता. घरात लुटून काढतंय, हातरून घालतंय, भांडी घासतंय, सगळं काय करते. पण देवळात लाज वाटते का? पण देवळातली सेवा महाराज तुम्हाला पुण्य संपादन करते. देवळातली सेवा म्हणून ईश्वर सेवा, कर्म आणि उपासना निष्काम व्हायला पाहिजे, तर चित्तावले दोष जातात दादा, नाहीतर चित्तावले दोष जात नाहीत महाराज. म्हणून निष्काम कर्म उपासना होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. त्याला मनाला चटक लागायला पाहिजे महाराज. कारण का तुमच्या आमच्या परमार्थाला, संसाराला, बंधाला आणि मोक्षाला कारण मन आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्व बंधन, सुख इच्छाचे पावे महाराज. सगळा व्यवहार आहे तो मनावर होतो महाराज. विषयासक्त मन हे बंधाला कारण आहे. आणि सुसंस्कृत मन झालेलं, सशास्त्रानं युक्त मन झालेलं, संतांच्या सहवासातलं मन तयार झालेलं परमार्थाला कारण आहे महाराज. म्हणून मनावर अत्यंतिक आपला सगळा व्यवहार आहे महाराज. मन जर आपल्याला आपल्या ताब्यात नसल तर परमार्थ करून देखील महाराज बुद्धीला निश्चय करू देत नाही महाराज. मन सैराट आहे महाराज. मन कसं आहे? पांगुळ झालो देवा नाही हात पाय,
कैलास जाय एकाची तुपका उंगधरी पाय आधारण मग कोणी बापना माय आधारण मग कोणी बापना माय मनावर सगळा व्यवहार आहे महाराज. पण मन एक रजगुणाचं कार्य आहे. त्याला किती धरायचा प्रयत्न करा, कुठनं निष्ठून जातं त्याचा पत्ताच लागत नाही दादा. आणि त्याच्यासाठी काय करा तुम्ही, आपण त्याचा कधी विचार करत नाही. एक क्षणभर महाराज कुठंतरी ध्यान लावून बसायचं बघा. डोळे दाखवून बघा काय काय होतंय. डोळं उघडं आहे तोवर एवढं दिसतंय, बरोबर आहे. डोळं उघडं आहे तोवर एवढं, आणि झाकलं की बातमीचा बाजार सगळा असतो त्यात. तेवढं सगळं ते मन फिरून येत आहे महाराज. आपल्याला कळत देखील नाही महाराज. आणि सगळा मनावर परमार्थाचा आहे महाराज. मग हळूहळू 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 जर त्याला इकडे लावलं महाराज तर मग त्याला एक चटक लागते बघा. कधीतरी कधीतरी अगोदर काय गर्भातनं घेऊनच आले तंबाखूचं नाही ना. हां, कुठंतरी संगतीनं खायला शिकलं. अगोदर पानातनं जरी एवढंही गेलं तरी वकारी येत होती त्याला. मग हळूहळू जोडीदाराच्या संगतीनं खायला बसकी मर्दांच्या खा, त्याशिवाय कुठलं बैलासनी बी तासभर विसावं म्हणून खायचं म्हणलं. हळूहळू खायचं जातं आहे. आता ती पुडी सगळी टाकली तरी महाराज त्याला ती भूल येत नाही. आता ते तंबाखूचं बाद झालाय म्हणते. खाऊन खाऊन हे बाद झालंय हे म्हणत नाही महाराज. हां, लाचावले मन. आता त्या डॉक्टरनं सांगितलंय ते सोडलंच तर तू जगशील, मेलो तर चालतंय म्हणते. काय आहे महाराज, तेच मन जर इकडे इकडे लावलं हळूहळू महाराज. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे, लाचावले मन लागली गुढी ते जीव्येनं सोडी 80 झाले महाराज. आणि जर असं मन लागलं दादा इकडं हळूहळू लागलं महाराज, तर मग महाराज मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती झाले महाराज. म्हणून तिथं म्हटले महाराज सगळा व्यवहार तुमचा आमचा मनावर आहे महाराज. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल येणे सोशे मन झाले हवं बरी परत माघारी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला. मनाला एकदा तिथं जर प्रवृत्ती झाली महाराज तर माघारी येत नाही महाराज. आणि त्या मनाचं एकदा जर काम झालं तर बुद्धी निश्चय करते महाराज. म्हणून इथं म्हटले महाराज आता ते मन परत येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. याला मनानं तिथं जर मनाने घेतलं तर बुद्धी निश्चय करते महाराज. बंधनापासून उकललेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तत्वंशी महावाक्य जर ऐकलं महाराज तर परब्रह्माच्या ठिकाणी जीवाचा प्रवास होतो महाराज. बुद्धी निश्चय करते महाराज. आणि त्यावेळी महाराज आपल्याला जे बंधन आहे ना, त्या गाठी आहेत ना, ग्रंथीभेद आहे ना, आत्मा आणि अनात्मा,
त्याची गाठ उकल होते महाराज. आत्मा तो आत्मा आणि अनात्मा तो अनात्मा. मी देह नाही, माझा देह नाही. देह आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे महाराज. याचा स्वभाव नाश आहे. त्याच्याने माझा काय, मी अविनाशी आहे महाराज. हे आलेला आहे, मी नित्य आहे महाराज. मी येणारही नाही, हे जाणार आहे म्हणून मी जाणार नाही, कारण का याचं मी अधिष्ठान आहे महाराज. हे आज आहे उद्या, पण मी नित्य आहे महाराज. त्याच्या आत एक आहे महाराज. त्याला सूक्ष्म शरीर म्हटले महाराज. त्याला काय म्हटलं आहे, सूक्ष्म शरीर म्हटले महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण या 16च्या संघात त्याला सूक्ष्म, ते अनादिकालाच आहे. ती अनादी कालाच आहे. ते संसार धर्म घेऊन गेलेलं आहे. पाप पुण्य तुमचं काय असेल ते, बंधमोक्ष काय असेल ते, तुमचा आमचा पाठीमाला साठा ते घेऊन पुढे जातं महाराज. त्याचा बाद निश्चय व्हावा लागतो महाराज. त्याचा ते सूक्ष्म शरीर आहे महाराज. त्याचा आश्रय नाश आहे आणि त्याच्या एक आत आहे, त्याला कारण शरीर म्हटले. बरोबर आहे ना काय. कारण शरीर म्हणजे स्वरूपाचं अज्ञान. त्याचा परतानाश आहे, म्हणजे ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही महाराज. आणि एकदा तुम्हाला सद्गुरूंची भेट झाली ना, तर मग तू 3 देहा पंचकोशा आतीत आहेस. तू हा देह नाहीस, सूक्ष्म देह नाहीस, कारण देह नाहीस. त्या सर्वांचं प्रकाशन करणारा तू चैतन्य रूपानं, साक्षी रूपानं ते तू आहेस महाराज. असा ते निश्चय करून सांगतात. त्यावेळी देहतादात मी सुटतं महाराज. बंधनापासून उकललेल्या देता मिट्टी आली ठोबार कुमाई. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव केली सोशे मन, झाले हववरी परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भैला विठ्ठले, काम क्रोध घर रीते. कारण का जोपर्यंत देव चित्तात येत नाही तोपर्यंत ही मंडळी जात नाहीत महाराज. आणि काम क्रोध हे तुम्हाला घातक आहेत महाराज. काम म्हणजे इच्छा, कामना ही दोन्हीकडं महाराज घातक ठरते. कामना पूर्ण झाली की आकाशातनंच फिरतंय महाराज. आणि मग ते पांडुरंगाच्या कृपेने म्हणता येईल काय का. हां, मग त्याच्या बाकीच्याच व्हाय नको. हां, मग ते तोंड भरून करतोय बाय का. हे प्रारब्धाचा भोग आहे महाराज, लक्षात ठेवायचं. कामना एकदा पूर्ण झाली महाराज की मग ती तिकडं सरकत जाते. या कणानं गावलं दुसरं कुठतरी आहे मग ते बघते की नाही. हां, आणि ते मुहात पडतं महाराज. काय होतं, मुहात पडतं महाराज. अधिक अधिक जेवढं मिळेल तेवढं माणूस सुटतो का अडकतो. हो, हां, महान मोठ्या जाळात अडकतो बाबा. आणि मग तो लवकर निघेलच असं वाटत नाही महाराज.
आणि नाही झालं तर क्रोध येतो मला. दोन्हीकडं तो घातक आहे महाराज. कामना जी आहे महाराज ती अतिशय घातक आहे महाराज. काम नाही झालो पाहिजे रिकामा. मग कामना जर तुम्हाला जायची असेल तर त्याला कारण असणारं स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते अज्ञान जर निवृत्त करायचं असेल तर सांगितलेल्या रूटून आपल्याला जायला बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, येणे सोशे मन झाले हो बरी परत माघारी. बंधनापासून तिथं बंधन आहे. उकलल्या आत्मानात्म विचार झाला ना की महाराज अनात्म्याचा त्याग होतो आणि आत्म्याचं ग्रहण करा म्हणायची काही गरज नाही महाराज. रज्जूवरचा सर्प नाहीचा झाला की रज्जू आहेच महाराज. रज्जूला काय कुठनं आणायची गरज नाही महाराज. रज्जू महाराज आहेच स्वयंसिद्ध महाराज. तसा आत्मा स्वयंसिद्धच आहे महाराज. फक्त या कामनानं त्याला प्रतिबंध केले महाराज. मग काय करायला पाहिजे महाराज? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, चित्ताचा देव विठ्ठल व्हावा महाराज. चित्ताचा देव विठ्ठल व्हावा महाराज. कारण का सगळा तुमचा आमचा परमार्थ जो आहे तो अंतकरणाचा आहे महाराज. बाह्यांगाचा परमार्थ नाही महाराज. आता आमचं झालं सगळं निराळ झाला होय ना. काय धोतर पाहिजे, त्याच काठाचं महाराज उपरण पाहिजे, त्याच ह्याचा फेटा पाहिजे आणि मग महाराजाला वाजवीत आणायला लागतोय आम्ही फुले टाकून. काय या काय स्वांग असून दे, चांगला असावं महाराज. गणवेश असावं महाराज, धोतर असावं, फेटा असावा, उपरण असावी महाराज. पण आत नको. आत असलं तर बाहेर सोपतंय का? म्हणजे जेवढं महाराज बाहेर आहे त्याच्यात तिप्पट आत असायला पाहिजे महाराज. कारण का परमार्थ बाहेरला नाही महाराज. अंतकरणाच्या ठिकाणी बंद आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि ते अंतकरण अन्नादिकालाचं सूक्ष्म शरीर म्हणून पुढं जातं आहे महाराज वासना घेऊन. आणि वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. अहो त्या जन्मातनं गेलं हरणाच्या पोटात का नाही? कशाने घाला घातला महाराज? वासनेने घातला महाराज. वासना जर निवृत्त व्हायची असेल तर मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. कामनाच निघून जाते हो. कामनेला विषय राहत नाही महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. विषय सुपा त्याला नसतो. विषयाचा अत्यंत अभावच होतो महाराज. होतो नारायण म्हणण्यापेक्षा आहेच नारायण. कुठं रजूच्या ठिकाणी महाराज सर्प झालाय, झालाय का मानलाय? तसं देवाच्या ठिकाणी जग नाही महाराज. या जगताचा अत्यंत अभाव आहे महाराज. मानलंय आपण महाराज आणि मानलेलंच घालवायचं आहे महाराज. का तिथं काय आहे महाराज? तिथं काय नाही महाराज. रजूच्या ठिकाणी नाही, तसा देव देवाच्याच ठिकाणी आहे महाराज. फक्त आपण काय ते धारण केलं आहे मी आणि माझं, तेवढं विचारानं घालवायचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठीच ही वारी आहे महाराज. त्याच्यासाठीच ही वारी आहे महाराज. त्याच्यासाठी संतांची भेट आहे महाराज. कारण का महाराज? संतांच्या भेटीशिवाय देव कळत नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुरती भावाची बंधने महाराज. संतांविन प्राप्ती नाही असे वेद देतो गाय महाराज. मग तुम्हाला देव कळायचं असलं तर संतांची भेट होणं अतिशय गरज आहे. आणि संतांची भेट व्हायची असली तर मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाची कर्मोपासना सेवा व्हायला पाहिजे. दोन्हीची सांगड आहे महाराज. आणि असा जर परमार्थ आपला गेला तर मग तुका म्हणे देह भरिला. अरे काय भरायचं काय? तोच आहे आत. चैतन्य रूपानं कोण आहे महाराज? पण आतली घाण काढा आहे तो तोच आहे महाराज. त्या घाणीमुळेच तो आपल्याला अनुभवाला येईना महाराज. लक्षात ठेवा. तेवढी घाण निघून गेली ना देवच आहे महाराज. आपण देवच आहोत. देव सोडून कोण नाही महाराज. आपण देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देव माजायचा बरोबरचा कळू येईल महाराज. आणि म्हणून जर चिंतन करत गेलो महाराज, मन ताब्यात आलं तर बुद्धीला निश्चय होतो. आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिश्चय. रात्रंदिवस महाराज तुम्हाला तिथं परायण राहायला पाहिजे महाराज. म्हणजे अभ्यास करायला पाहिजे महाराज.
परमार्थाला अभ्यासाला महत्त्व देणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. कुठं तासभर 2 तास 15 दिवसात नाही बघू. हां भजन आमचं काय नसतं कधी एकादशीला होय ना का. नित्यनेमान आमचं एकादशीला. एकादश किती दिवसात ना 15 दिवसात. ते बी किती तास 9 वाजून गेलं की रे बंद करा. यायचं 8:30ला किंवा 8ला. 9 वाजला तरी आरती म्हणून. आणि बाकीचे 24 तास कुणाला घालायचं. मॅजरची कुणाची. आणि तुका म्हणे देवभरीला विठ्ठले कसं व्हायचं दादा. कामनाही जात नाही महाराज. क्रोध जात नाही महाराज. आणि मंडळी लवकर जाण्यासारखी नाहीत. अनादिकालाची आहेत. किती अनादिकालाची आहेत महाराज. परमार्थ आता करायला लाव. पण कुत्र्याच्या मांजराच्या गाढवाच्या घोड्याच्या सगळ्या जन्मातून आपण आलो फिरवून. ते संस्कार आहेत लवकर जात नाहीत. कुत्र्याला हाड म्हटलं तर जात आहे का नाही. म्हणजे त्याला मी कुत्रा आहे माहिती आहे. हां मांजराला उशा म्हटलं मी जात आहे का नाही. आता रेडाने बैल बांधलेला असलं तिथं अवताला झोपलेले. हिर्या म्हटलं तर बैल उठतं रेडा उठत नाही. त्याला हल्या म्हणायला लागतंय महाराज. म्हणजे त्याला माहिती आहे मी रेडा आहे. त्याला माहिती आहे मी बैल आहे. अगा एवढे सगळे संस्कार घेऊन आपण आलोय माणसाच्या जन्मात. जातील लवकर नाही जायचं महाराज. तेवढाच आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे दादा. कुणी करायचा महाराजानं. अरे आपली आपण करा सोडवण. खरा संसार बंधन थोडा वेळ मनुष्य जन्म तेवढ्यासाठी आहे महाराज. परत मागुती हा जन्म पावशी भोगेले सुख दुःख जाणशी इथून घडे रिसायाची कार्य जाणून अंधवशी म्हटले महाराज. कालचा दिवस दादा गेला कवा वाटलेवर दाद्या. कालचा दिवस माझा फुकट गेला. अरे आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा स्वहिताचा घोर नवा ध्यानी ना. त्या नातवाचं कसं होईल म्हणते. तुझं तर काय व्हायला लागले बघ. नातवाचं काय तिचे आई बाबा काहीतरी करतील पण तुझं काय व्हायला लागलंय बघ. त्या पोराच्या आई बाबाला काळजी नाही पण म्हाताऱ्याला लय काळजी. आणि त्या आई बाबा म्हणतात आमचं मरून तिकडे तुझं तू बघ काय तिकडे काय करायचं तिकडला. ह्या सगळ्या आमच्या भानगडीच आहेत महाराज. आणि आपली भानगड आपल्याला कळत नाही महाराज. पण मनुष्य जन्म गेला की तुमचं सपलं महाराज. या जन्मातच करायला येतं. इतर युनिट हे करता येत नाही महाराज. मनुष्य जन्मातच हे करता येतं. तेवढ्यासाठी भगवंतानं सगळी सामुग्री दिलेली आहे. आणि इथं बुद्धीचा अंक 1 दिला आहे महाराज. आहार भय मैथून निद्रा सगळ्यांच्या ठिकाणी समान आहे. पण माणसाला बुद्धी आहे का नाही. काय करायला देव ओळखायला म्हणा. इकडे तिकडे करायला ना हो गा दादा. त्या बुद्धीचा आपण वापर कुठंतरी करायला लागलोय. आणि म्हणून आपण गोत्यात आलोय महाराज. आणि गोत्यात आलो हेही कळत नाही महाराज. काय कळत नाही हेही कळत नाही महाराज आपल्याला. हां कुठनं आलाय तुम्ही. कुठनं आलाय माहिती नाही. हां कधी जाणार. मग काय माहिती आहे नाव सांगा. कळत नाही हे बी कळत नाही दादा आपल्याला. कळत नाही ते कळत नाही त्याचं नाव जीव आहे. कळत नाही हे कळतं त्याला साधक म्हणायचं. मला आता कळत नाही. कळवून घेण्यासाठी कुठंतरी सद्गुरूला शरण जायला पाहिजे महाराज. साधक अवस्था दाद्या अत्यंतिक महत्त्वाची आहे. 3 महाराज हे अतिशय दुर्मिळ आहेत. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. सर्वात श्रेष्ठ काय आता विश्वात मनुष्य देह श्रेष्ठ आहे. मिळणं कठीण आहे महाराज. मिळालं तर साधक अवस्था मिळणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. आणि तसा महात्मा भेटणं त्याच्यापेक्षा कठीण आहे महाराज. म्हणून साधना करत असं राहणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. तुमची साधना झाली याचा अर्थ की पेरू पिकला आंबा पिकला की रागूला बोलवावं लागत नाही. तसं सद्गुरू तुम्हाला हुडकीत येईल महाराज. साधना असली तरच आहे महाराज. मग ती कुणी करायची आपली आपणच. आपली आपण करा सोडवण संसार बंधन. थोडा वेगळे अशा जर क्रमानं आपण गेलो तर एकदा देव चित्ताचा विषय झाला तर चित्तातले विषय निघून जातात. निर्विषय झालो की आपण मुक्तच आहोत महाराज. मुक्त होता परी
बडे झाला पद घेऊन ये चंद, माझं सोडा, तुमचं आहे ते तेच आहे. हे काय तुमचं नाही, ते सोडलं की आहे ते तुमचंच आहे महाराज. आणि तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले, येणे सोशे मन झाले अवघरे, परत माघारी ज्ञानेश्वर माऊली. म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले, येणे सोशे मन झाले आवरे, परत माघारे येत नाही. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, पांडुरंग चरणी, सद्गुरू चरणी अर्पण करून मला वाटते सद्गुरू गुरु इथं या होणाऱ्याला काय शाळा मास्तर होते, मला वाटते 50 वर्ष झाली असतील त्याला. बोळाईकर म्हणून महाराज, तुकाराम म्हणजे महादेव पाटील बोळाई होते का इथं, शाळा मास्तर होते बोळाईकर. असो महाराज, त्यांच्याकडे थोडंसं माझा विशासागराची जी शिक्षण झालं म्हणा किंवा पाठ झाला, आणि त्यांच्याच कृपेतनं मी इथं बोलतो आहे. त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून, सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करून, पांडुरंग चरणी सेवा अर्पण करून सेवेला इथं जे विठ्ठल.